दिल्लीत शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्यासाठी जंतर मंतरवर सीजेपीने केलेलं आंदोलन जवळपास महिनाभर चाललेलं. या आंदोलनानं भाजप सरकारला गेल्या 12 वर्षांच्या इतिहासात पहिल्यांदा बॅकफूटवर जायला जेनझी तरुणाईनं भाग पाडलेलं. पण हे आंदोलन आता पुन्हा एकदा मोठ्या प्रमाणात चर्चेत आलंय. कारण या आंदोलनावर काही आरोप हे त्यावेळी भाजपचे नेते आणि समर्थकांकडून मोठ्या प्रमाणात होत होते. त्यातलाच एक आरोप म्हणजे या आंदोलनात नक्षलवादी आहेत, या आंदोलनाला नक्षलवाद्यांचं पाठबळ आहे, माओवाद्यांचं समर्थन आहे, अशी अनेक वक्तव्य या आंदोलन काळात भाजपच्या नेत्यांकडून तथा त्यांच्या समर्थकांकडून सोशल मीडियावर आपल्याला दिसली असतील. मात्र सगळ्या पार्श्वभूमीवर आता सध्या जंतर मंतरवरचाच एक व्हिडिओ व्हायरल होतोय. म्हणजे तसं तर हा व्हिडिओ 3-4 आठवड्यांपूर्वीच काही प्रमाणात व्हायरल झाला होता. मात्र हा सध्या पुन्हा एकदा मोठ्या प्रमाणात व्हायरल होतोय, ज्यात प्रतिबंधित नक्षलवादी संघटनेच्या संपर्कात असल्याच्या आरोपावरून जेलमध्ये जाऊन आलेले अरुण भेलके हे काही प्रक्षोभक वक्तव्य करताना दिसतात. या व्हिडिओनंतर अरुण भेलकेच्या या आंदोलनातील सहभागाबाबत काही प्रश्न उपस्थित केले जात आहेत. त्यामुळेच हे अरुण भेलके नक्की कोण आहेत, त्यांच्या या आंदोलनातल्या सहभागामुळे आंदोलनावर प्रश्नचिन्ह का उपस्थित होत आहेत, सोबतच त्यांच्या काही मिनिटांच्या फुटेजला आता आंदोलन झाल्यानंतर इतक्या कालावधीनंतर महत्त्व का प्राप्त होत आहे, सध्याच्या राजकीय परिस्थितीशी त्यांचा काही संबंध आहे का, या सगळ्या गोष्टींवर आपण पुढच्या काही मिनिटात बोलणार आहोत. नमस्कार, मी हिवरकर शशिकांत. कट टू कट मध्ये तुमचं स्वागत आहे. सध्या जंतर मंतरवरचा एक व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होतो, ज्यात एक व्यक्ती आक्रमकपणे बोलताना दिसते. हा व्यक्ती दुसरा तिसरा कुणीही नसून 8 वर्ष सक्तमजुरीची शिक्षा भोगलेला, माओवादी संघटनेशी संबंध असल्याचा ठपका ठेवलेला अरुण भेलके आहे. आपण अरुण भेलके याच्याबद्दल जाणून घेण्या अगोदर सध्या त्याचा जो व्हिडिओ व्हायरल होतोय त्या व्हिडिओमध्ये तो काय म्हणाला हे जाणून घेऊया. या व्हिडिओमध्ये अरुण भालके म्हणालाय, लोकशाही पायदळी तुडवली जात असताना ही लोकशाही वाचवण्यासाठी आता इथं देशभरातून तरुण जमलेले आहेत. इथला रिक्षावाला मोदींच्या विरोधात बोलतोय, बिहारमधून आलेला कामगार देखील मोदींच्या विरोधात बोलतोय. अच्छे दिन हेच आहेत का? यापेक्षा बुरे दिन आम्ही स्वातंत्र्याच्या काळापासून आजपर्यंत अनुभवलेले नाहीत. आता जर तुम्ही जबाबदार नाही झाले तर हा जनसैलाब 3-4 कोटींचं रूप धारण करेल आणि नवीन संसद उकडून फेक. हा व्हिडिओ सध्या मोठ्या प्रमाणात व्हायरल होतो. या व्हिडिओवरून सीजेपीच्या आंदोलनावर टीका आणि संशय देखील व्यक्त केला जातोय. आपण या अरुण भेलकेचा इतिहास काय सांगतो हे देखील जाणून घेऊया. अरुण हा मूळचा चंद्रपूरचा, त्याच्या पत्नीचं नाव कांचन, ती देखील चंद्रपूरची. 2014 मध्ये या दोघांनाही महाराष्ट्र दहशतवाद विरोधी पथकानं चाकणमधून अटक केलेली. या दोघांवर यूपीए कायद्याअंतर्गत त्यावेळी कार्यवाही करण्यात आलेली. एटीएसनं अरुणवर गंभीर आरोप केलेले. त्यानंतर भेलके हा येरवडा कारागृहात होता, तर त्याची पत्नी असणारी कांचनचा ससून रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झालेला. कांचनला अगोदरपासून हृदयरोगाचा त्रास असल्याचं सांगितलं जात होतं. आता एटीएसनं अरुण भेलकेवर आरोप काय ठेवले होते, का ठेवले होते हे देखील समजावून घेऊयात. अरुण आणि कांचन यांनी माओवादी संघटनेच्या आदेशानुसार मुंबई, पुणे अशा शहरांमध्ये काम करून इथल्या गरीब वस्त्यांमधील तरुणांना माओवादी चळवळीत ओढण्याचा प्रयत्न केल्याचा पोलिसांचा आरोप होता. अरुण भेलके हा माओवादी नेता दीपक उर्फ मिलिंद तेलतुंबडे याच्यासोबत माओवादी चळवळीत सक्रिय असल्याचंही बोललं गेलं. त्यानंतर 2022 मध्ये न्यायालयात त्यांच्यावरील काही आरोप सिद्ध झाले आणि प्रतिबंधित माओवादी संघटनेचा सदस्य असल्यामुळे त्याला 8 वर्ष सक्त मजुरी आणि 42,000 रुपयांचा दंड ठोठावला गेला. पण त्यापूर्वीपासून म्हणजे 2014 पासून अरुण भेलके जेलमध्ये असल्यामुळे 2023 मध्ये त्याची सुटका करण्यात आली. हा झाला अरुण भेलकेचा वादग्रस्त इतिहास. आता हाच अरुण भेलके सीजेपीच्या आंदोलनात प्रक्षोभक वक्तव्य करत असतानाचा जो व्हिडिओ व्हायरल होतोय त्यावरून माध्यमांनी त्याच्याशी संपर्क साधून तुमची या प्रकरणावर काय मत आहे असं विचारलं, तेव्हा अरुण म्हणाले, त्या संसदेत धोरणं ठरवली जात आहेत ज्यामुळे इथला आदिवासी विस्थापित होतोय, शेतकरी आत्महत्या करतायत, शिक्षणाचं बाजारीकरण होतंय, अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर गदा येते, आणीबाणी लादली जाते काय असा प्रश्न उभा राहतो. आपण कार्यकर्ते आहोत, आपण बोललं पाहिजे, म्हणूनच मी तिथं हिम्मत करून बोललो. या सगळ्या प्रकरणावरून सीजेपीच्या अभिजित दीपके यांना अरुण भेलकेंच्या आंदोलनातील सहभागाबाबत माध्यमांनी प्रश्न विचारले. त्यावर अभिजित दीपके म्हणाले, आमच्या स्टेजवर अशा घोषणा देणारं कोणीच नव्हतं. सरकारने या प्रकरणाची चौकशी करावी, कार्यवाही करावी. आमची असली भाषा नाहीये. आम्ही संविधानाच्या रस्त्यावर चालणारी लोक आहोत. आम्ही अशा लोकांचं समर्थन करणार नाही.
तिथेच या संपूर्ण प्रकरणावर माध्यमांनी काँग्रेसच्या नेत्यांशी देखील संपर्क साधला, त्यांना देखील त्यांच्या प्रतिक्रिया विचारल्या. यावर विजय वडेट्टीवारांनी जी प्रतिक्रिया दिली आहे ती सर्वात लक्षवेधी ठरली आहे. विजय वडेट्टीवार म्हणाले की तो शिक्षा भोगून आला होता. शिक्षा भोगल्यावर माणूस सुधारतो, तो स्वतःहून आंदोलनात गेलेला. त्याला कोणी आंदोलनाचं आमंत्रण थोडीच दिलं होतं. त्याला कोणी तू नक्षलवादी होता, तो आमच्या आंदोलनात ये असा आग्रह केलेला नव्हता. तरुणांच्या आंदोलनाला बदनाम करण्यासाठीच या व्हिडिओचं षडयंत्र रचलं जातं. आता इथपर्यंत झालं ते या आंदोलनात अरुण भेलके काय म्हणाला, त्या म्हणण्यावर त्याची आत्ताची प्रतिक्रिया काय होती, अभिजित दिपके काय म्हणाले ते देखील आपण जाणून घेतलं. पण या सगळ्यातून एक मुख्य प्रश्न उपस्थित होतो, तो म्हणजे अरुण भेलके त्या आंदोलनस्थळी असल्यामुळे भाजपच्या नेत्यांनी त्यावेळी आंदोलनांवर केलेले आरोप सत्य होतात का? भाजपच्या नेत्यांकडून त्यावेळी वारंवार म्हटलं जात होतं या आंदोलनात नक्षलवादी आहेत. या गोष्टीला अरुण भेलकेची उपस्थिती पुष्टी देते का, हा प्रश्न यामुळे उपस्थित होतो. तिथंच या व्हायरल व्हिडिओवरून, म्हणजे आज हा व्हिडिओ ज्या पद्धतीनं व्हायरल होतोय त्यावरून वेगवेगळे चर्चा पुढे येतात, वेगवेगळे प्रवाद पुढे येतात. त्याचा दुसऱ्या अंगाने जर विचार केला तर अरुण भेलकेचा जंतर मंतरवरील आंदोलनातला व्हिडिओ भाजपचे समर्थक असणारे प्रकाश गाडेंच्या फेसबुक वॉलवर जवळपास 3 आठवड्यांपूर्वीच अपलोड केला गेला होता. मग जर भाजपच्या समर्थकांपुढं 3 आठवड्यांपूर्वीच अरुण भेलकेंचा व्हिडिओ होता, तर तो आज मेनस्ट्रीम मीडियामध्ये चर्चेला का येतो, हा प्रश्न देखील या निमित्तानं पुढे येतो. कारण नुकतंच 15 ऑगस्टला दिल्लीमधून भाषण करताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिमागी नक्षल या संज्ञेचा वापर केला होता. यावरून भारतभरातून मोठ्या प्रमाणात टीकेचा सूर उमटू लागला. ज्या पद्धतीनं न्यायाधीश सूर्यकांत यांच्या झुरळ म्हणण्यानंतर सीजेपीचं इंस्टाग्राम पेज तयार झालं, त्याचा रीच वाढला आणि दिल्लीतलं आंदोलन उभं राहिलं, तसंच काहीसं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दिमागी नक्षल या संज्ञेनंतर देखील झालं. इंस्टाग्रामवर त्या नावाचं एक पेज तयार केलं गेलं, ज्याला चांगल्या पद्धतीनं रीच मिळू लागला. त्यामुळं आत्ता अरुण भेलकेचा व्हिडिओ व्हायरल होण्यामागं या गोष्टीचा काही संबंध आहे का, याची देखील चर्चा दबक्या आवाजात सुरू आहे. तुर्तास आपण इथेच थांबूयात. मात्र अरुण भेलकेच्या जंतर मंतरवरील या प्रक्षोभक वक्तव्याबाबत तुम्हाला काय वाटतं? आणि आंदोलन उलटून गेल्यानंतर आज इतक्या आठवड्यांनी मुख्य प्रवाहातल्या माध्यमांनी त्याचा तो व्हिडिओ उचलून धरणं, यामागे काय कारण असू शकतात? तुमची मतं मला कमेंट्समध्ये कळवायला विसरू नका. हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि अशाच घडामोडी जाणून घेण्यासाठी तुमच्या आवडत्या कट टू कटला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.